सर्वांना आवडणारे आणि खायला एकदम टेस्टी लागणारे असे बेसन पिठाचे लाडू घरच्या घरी, तेही अगदी कमी तुपामध्ये कसे बनवायचे, ही रेसिपी मी तुम्हाला सांगते. ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर त्यासाठी मी 1 किलो डाळ घेतली आहे, हरभरा डाळ घेतली आहे. तर ती सर्वप्रथम आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर ती डाळ मी मस्त कमी गॅसवर कंटिन्यू हलवत ती भाजून घेतली आहे. आणि ती अ, करपू द्यायची नाही, ती कंटिन्यू अशी हलवत राहायची. त्यानंतर मी ती चक्कीमधून दळून आणली आहे. आणि आता ते पीठ आपण परतवून घेऊ. तर त्यासाठी या अर्धा किलो पिठासाठी मी 1 वाटी साजूक तूप घेतलं आहे. आणि त्यामध्ये ते बेसन टाकून ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि परतताना तेही कंटिन्यू हलवत राहायचे, जेणेकरून ते करपणार नाही. आणि ते पण कमी गॅसवरच परतवायचे. आणि हे बघा, आता 20 मिनटं झाल्यानंतर बेसन पीठ चांगलं परतलेलं आहे. ते छान दाणेदार पण दिसायला लागलंय. तर आता हे अर्धा किलो पीठ आपलं परतून झालंय. तर तशाच प्रकारे आपण राहिलेला अर्धा किलो पीठ ते पण तसंच परतून घेऊ. तर त्याला सेम प्रोसेस. आणि हे बघा, ते दोन्ही पीठ परतून झाल्यानंतर असं मस्त आपलं दाणेदार बेसन पीठ तयार झालंय. तर त्यामध्ये मी आता अर्धा किलो, 1 किलो बेसनसाठी अर्धा किलो पिठी साखर त्यात टाकली. आणि वेलची नुसती दळत नाही म्हणून त्यात थोडी साखर टाकली. आणि त्याची पण पूड करून घेतली. तर 1 किलो बेसनसाठी अर्धा किलो पिठी साखर आणि थोडीशी वेलची पूड घालून ते सगळं त्या बेसनमध्ये मिक्स करून छानपैकी मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ती साखर सगळीकडे लागली गेली पाहिजे. आणि आता लाडू बांधायला सुरुवात करायची. तर हे बघा, अगदी छान लाडू बांधायला जमू राहिले, कारण आपण आधीच 2 वाट्या तूप वापरलेलं असल्यामुळे एक्स्ट्रा तूप टाकायची गरज पडली नाही. आणि हे बघा, आता छान आपले लाडू बांधून तयार झाले. आणि तुम्हाला आवडत असेल तर वरतून ड्रायफ्रुट्स नाही तर किसमिस पण लावू शकता.